19 सप्टेंबर 2025 रोजी राहुरीत 4 अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडवली होती। पोलिसांनी पीडित मुलींची सुटका करत या प्रकरणातील मुख्य आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याचा पत्नीस यास तात्काळ ताब्यात घेतले। तपासादरम्यान फरार आरोपी संदर्भात केलेल्या चौकशीदरम्यान आरोपीने धक्कादायक कबुली दिली, ज्यात गुन्ह्यातील फरार आरोपीचा म्हणजेच आपल्या मेहुणा निलेश सारंगधर उर्फ गाडेकर यास सुमारे 6 महिन्यांपूर्वी गळा दाबून खून करत त्याचा मृतदेह घराशेजारीच पुरला समोर आले आहे। आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने तालुका उपदंडाधिकारी उपस्थितीत त्या ठिकाणी खोदकाम केले आणि मृतदेह बाहेर काढला। आरोपी बजरंग साळुंखे विरोधात आता अत्याचारासह खुनाचाही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली आहे। 4 दिवसापूर्वी दवणगाव राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये आणखी 2 आरोपी निष्पन्न झाले। तर त्या आरोपींचा बाबत तपास करत असताना आरोपी क्रमांक 1 बजरंग सोळंके याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांसमोर एका गुन्ह्यामध्ये कबुली दिली की त्याने त्याचा मेहुणा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामधील पण आरोपी आहे पाहिजे आरोपी त्याचा सुमारे 6 महिन्यापूर्वी मार्च 2025 मध्ये गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याला त्यांच्या घराच्या मागच्या जागी पुरलेला आहे। ह्या मिळालेल्या माहितीवरून आज रोजी राहुरी पोलीस स्टेशन तर्फे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी खोदकाम केलं असता त्या ठिकाणी एक 32 वर्षीय इसमाची डेड बॉडी मिळालेली आहे। त्यावरून राहुरी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढे आणखी यामध्ये तपास सुरू आहे। पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन तर्फे सुरू आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।